राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर भरती करण्यासाठी शासनाने सुधारित आकृतीबंध जाहीर करून पदभरती करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु त्याला 2024-2025च्या संच मान्यतेचे कारण देत संबंधित पदभरती स्थगित करण्यात आली। गत 10 ते 15 वर्षापासून कर्मचारी भरतीच नसताना केवळ संच मान्यतेचे कारण देत संबंधित पदभरती बंद करण्यात आली। शिक्षकेतर भरती स्थगिती विरोधात आज मंगळवारी चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून शिक्षण संचालक यांच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली। 2005 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे। 2012 पासून शिक्षकांची भरती बंद आहे। अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसल्यामुळे अनेक समस्या त्या शाळांना उद्भवतात। त्याचबरोबर शिक्षक सुद्धा भरती बंद आहे आणि आज शासनाने प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा व्हॉट्सअपवर सगळे पत्र पाठवून सगळी माहिती बोलावली जाते। ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे ह्या सगळ्या सुविधा आहेत का, हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा सरकार शासन याकडे लक्ष देत नाही। कर्मचाऱ्याची भरती करण्यासाठी शासनाने जो GR काढलेला होता त्या GR प्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि मधातच या मला वाटतं संचालकांनी एक GR काढून त्याला स्थगिती दिली। हा अतिशय म्हणजे घोर अन्याय आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी वतीने या ठिकाणी त्या GR ची होळी केलेली आहे आणि शासनाला आमची मागणी आहे की शासनाने या सगळ्या बाबीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या सगळ्या समस्या सोडवाव्यात आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि शाळेला जो त्रास होतो आहे तो त्रास दूर करावा अशी शासनाकडे विनंती आहे।